चलो 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 स्कॅनरच पाहिजे ते माझ्या फक्त गाइस फाइनली कुछ नेता डायरेक्ट टपलाला लागायचे ते भैया प्रँक करायला येते तो एक फोन गुड मॉर्निंग चला फायनली तयारी गेले चालले आता रसा वाटतं महाराज ते घुमवायला नेणार आहेत 2-3 स्पॉट आहेत चला तिथे आपले तिथे बाहेर गेले वाजल्या 7:30 तिथे आता तयारी करून चालले मस्त आता चला डायरेक्ट भेटता बसमध्ये बस कुठे लावले टिफिन नाही माहीत त्याला जरासा शोधतो गेले काही ना वाटतं तुमच्या चिमकीनच बसायला अरे ती बी लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगले करंट लोकेशन तुझं काही समजत नव्हतं तरी बघ बसली बी नेऊन चिमका चिमकी आता वापस गाईज फायनली एक मंदिरावर राम चड्डी काहीतरी होत्या काहीच ते असतात मंदिराचं नावच तसं आहे तो चला नाव नाही घेता येतो खूप कठीण आहे खूप कठीण डायरेक्ट बोर्ड दाखवले मंदिराचा बाहेर चप्पल इथंच काढायला लागेल फोटो काढू ना निसते ना फोटो दिसतो नदी नदी चपला काढा सोमवार सोमवार ले लो अर्चना करके जाइए रामेश्वर महादेव जल चढ़ाइए गंगा जल बेलपत्र फूल चंदन ले चढ़ाइए अभिषेक करो 50 का 100 का 50 का 100 का तो लेना ले लीजिए 50 का 100 का आणि शिवलिंगीचं पिंड आज फायनली दर्शन भेटलेलं आहे बघा रामेश्वर मंदिर फायनली गाईस दर्शन झालेलं आहे आता तिकडे ब्रिज त्या ब्रिजवर जाऊ चला तर रामेश्वर मंदिर त्याचा ब्रिज आणि समुद्र चलो आवडी मसा गाईस फायनली फोटोशूट झालेला आहे आता मला बसमध्ये जाऊ आता ना दुसरा कुठला सेल्फी यांचा फोटोच काही समजत नाही चले या तुम्ही बघा कसा मका खायला घेतला ना मी बसल्या सगळे आता चला आता दुसऱ्या फोटो चालल्यावर गाईस फायनली चंद्रभागा नदीजवळ पोचलेलो आहे आम्ही कडव आणि ऊन किल्ला एक कडक आहे चला पटापट चला गाईस पाटा कसला खतरनाक दिसतो समुद्र कडक 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 नजर नाही फेकू आवऱ्या लांब समुद्र तो तुम्हाला माहितीच असते असे आते ऐसे लोक
ही तिथे बसून फोटो भारी आहे ते घोडे बिडत मारायचे एक राईड मारायचे घोड्यांवर चांगला होऊन लागते. मजा गेली इथं. आता चला पुढच्या स्टेशनला जायचं. आता पुढे कुठेच नेतात कसं उरवतं ना आपल्याला बसमध्ये. बाबा ये डोकी पोहून नेता डायरेक्ट टपालाला लागायचे येतं. फायनली सूर्यनारायण मंदिर इथं पोहोचलेलं आहे. इकडे यावं. फायनली कोणारला पोचलेलं आहे आणि आता समोर मंदिर कडक दिसतं आणि नोट बी भेटलेले आहे बघा. ओपन कर आता आम्ही बघणार आहे. मग थोड्या वेळात दाखवते. चला ते राहू ए बाबू चालेल असतं ये ना आपण व्हिडिओ बनवू ये. कॅमेरा पण घेतले दाखव. आता- कॅमेरा कसा बघायचा आता तुला लावतो. आता तुझा टाकतो ला देतो तू कॅमेरात कसा बघायचा गर्दी आहे फुल गर्दी आहे. गेले गँगली आमची गँगली. चलो स्कॅनरच पाहतात ते म्हटलं फोटो काढायचं होतं ये ना मध्ये घे. बघा आता गोलगोल राऊंड मारू. त्याला पहिले एक असं प्रदक्षिणा घालू. ही बाई इथून चल. आता अक्षयगोपाल मंदिरावरती आलेलं आहे. जाम टाईम झाला गाडीनंच. मंदिरात जाऊ दर्शन जाऊ. राधाकृष्णाचं मंदिर बघ कसला पट्ट्या आहे इथं. सेम जगन्नाथपुरीचा मंदिरच दिसतोय पण पहिला मला दर्शन तर फायनली चांगलाच झाले इथं. पण छोट्या गोष्टीवर नुसतं पैसे गाडीत राहतात. आता इथं तिकटाचे पैसे काढलं, तिथं दर्शनाला पैसे घेतले. छोट्या गोष्टी सगळ्या इथं पैसे काढतात. इथं काय मजा नाही आली त्या गोष्टीची. छोट्या गोष्टीवर पैसे घेतात इथं. सगळ्याकडे त्याच चालू आहे. सगळ्याकडे लुटमार चालू आहे. भाजीला नाराज नका करू. बता अन्नदान करा. अरे 20 रुपये टाकलं तरी काय आहे. अन्नदान करायचं. आपल्या खुशीने दिलेले जमत नाही त्यांना. 500 रुपये 101 रुपये असं अन्नदान मागतात.
आणि पैसे पण नेले नव्हते. हो छोट्या छोट्या गोष्टीला पैसे. देवाच्या दर्शनासाठी बी तिकीट काढून जायला लागतं. काय विशेष कारण. चला जाऊ. दर्शन बी झालं चांगला. चला मग आता जाऊ डायरेक्ट रूमवर भेटू. तिथं काय सुट्टी काढून नाही देत. चला आता चला आता जाऊ रूमवरती. मस्त फ्रेश विश व्हाव. मस्त जेवून नाश्ता बिष्टा करून कधी थोडीसा फिरायला भेटला तर फिरू. आता मग चला डायरेक्ट आता रूममध्ये. आमच्या सोबत आवरा मोठा सिन्नसन करला ना. नवरा या ताईच्या सोबत घरले. त्याच्या पप्पाने बी पैसे दिलं, मम्मीने बी दिलं ना. ताईला बी 100 रुपये द्यायला लागलं पोरीसाठी. धरूनच ठेवलेली पुजाऱ्यांनी, सोरी देत नव्हती तिला. तलाव का सुकल्या नाही इथं आम्हाला काही सीट भेटली नाही बसायला. यांचा मन असा धाकधूक करते ना. कवा एकदाची आतमध्ये नेताना बसवतात. चर्चा झाली यांची बघा. म्हणजे तोंडा वागून असं वाटतं की किती भुका लागल्या ना, किती ना महिन्यामध्ये काही खाल्ला नाही. पिठला कोण खाईल? कोण कल आम्ही घरी पण कधी खात नाही. हा ना. आता रेस्टॉरंट हॉटेल फायनली गेल्यावर रेस्टॉरंट बघा. चला काहीतरी मेनू मागू पहिले. मामा वांची या मंडळी 1 तास झाला. इथं प्लेटी आणून दिल्या आणि जेव्हा सगळे पात्या ना या प्लेटी आणून दिल्या ना आम्हाला. 1 तास झाला काय काही देत नाही इकडे. हे सब चालू आहे डिस्कशन. कोणाला तरी पकवायला घेतलंय. काय पकवायला घेतलंय म्हणजे प्रँक करायला घेतलंय. इथं बरीच्या फुकाट पेपर टिश्यू पेपरमध्ये गुंडून घेतले. ए, माझ्या हाताने एक चमचा लागला. दुसरा पण टाकत होता पण तो फुकाट. फुकाट कुठं पाहिजे राज्यात आता. एक नंबर जावा ना का 10-12 दिवस इकडूनच्या नुसत्या चपात्या जाऊन दिवस चाळीत होतो. पण आता जेवढं दिवस खडक वाढत होतं ना मनाला. हे चला आता चला